आज आपण जाणून घेऊया की प्लास्टिक सर्जनचा फेशियल इंजुरीमध्ये काय रोल आहे. ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात पुण्यात टू व्हीलर्स चालवल्या जातात तेवढ्या मला वाटत नाही की अख्ख्या भारतात कुठे चालवल्या जातात. आणि या टू व्हीलरमुळे अगदी सर्रास रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट रोज प्लास्टिक सर्जरीसाठी आमच्याकडे येतात. सो ह्या कुठल्या प्रकारच्या इंजुरी आहेत की ज्याला आपल्याला प्लास्टिक सर्जरीचं रिकन्स्ट्रक्शन किंवा प्लास्टिक सर्जरीचं सुचरिंग टेक्निक वापरायला लागतं. तर मोस्ट कॉमनली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या ज्या इंजुरीज येतात, ज्या फेशियल इंजुरीज, रस्त्यावर चालताना टू व्हीलरवरनं घसरून चेहऱ्यावर पडले, ऑब्व्हियसली हेल्मेट घातलेलं नसतं, त्यामुळे बरेच वेळा काय होतं की चेहऱ्यावर घाव होतो. कधी लिप फाटला जातो, ओठाला इंजुरी होते, कधी नाकाला इंजुरी होते, कधी डोळ्याच्या पापणीला इंजुरी होते, तर कधी मोठ्या प्रमाणात फेसला कट मार्क येतो. तर ह्या सगळ्या मार्क्सला आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून कमीत कमी घाव देऊन त्या सगळ्या पूर्ववतपणे बनवता येतात, जेणेकरून तुम्हाला लाँग टर्म विद्रूप स्कार राहत नाहीत. तुमचे स्कार ओबडधोबड किंवा वर खाली शिवले जात नाहीत. सगळे स्कार आहेत हे सुंदर प्रकारे शिवले जातात की त्या टाक्याचे लाईन ही आपल्या शरीराच्या आतमधनं किंवा त्या स्कारच्या आतमधनंच घेतली जाते, त्या वुंडच्या आतमधनं घेतली जाते, जेणेकरून स्कारचे मार्क हे चेहऱ्यावर दिसत नाहीत. आणि मग ह्या सगळ्या मार्क्ससाठी पुढे जाऊन आपल्याला लेझर करता येतं किंवा स्कार ट्रीटमेंट करता येते, जेणेकरून ते स्कार अगदी मिनिमल किंवा लांबून दिसूनही येणार नाहीत, अशा प्रकारे ते बंद केले जातात. अजून काही प्रमाणात ह्याच्यात आपल्याला प्लास्टिक सर्जरी करता येते, ते म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये जर एखादा माणूस चेहऱ्यावर पडला तर बरेच वेळा चीन बोन किंवा मँडिबल आपण ज्याला म्हणतो, जबड्याचा बोन, हा फ्रॅक्चर होतो. तर हा फ्रॅक्चर झालेला बोन आपल्याला पूर्ववतपणे बसवता येतो. त्याला स्मॉल मिनी प्लेट्स आणि स्क्रूज लागतात. तर ह्या दोन मिनी प्लेट्स आणि स्क्रूजच्या साहाय्यानं जबड्याचा बोन हा पूर्ववतपणे आपल्याला रिकवर करता येतो. ह्याच्यात नाकाचा बोन फ्रॅक्चर होऊ शकतो, कधी गालाचं बोन फ्रॅक्चर होऊ शकतो, कधी कवटीचा बोन फ्रॅक्चर होऊ शकतो. तर ह्या सगळ्या बोनचं फ्रॅक्चर ट्रीटमेंट रिपेअर करायला जी सर्जरी केली जाते त्याला फेशियल प्लास्टिक सर्जरी म्हणतात. या फेशियल प्लास्टिक सर्जरी किंवा मॅक्झिलोफेशियल प्लास्टिक सर्जरी टेक्निकनी आपल्याला जी हाडं फ्रॅक्चर झालेली असतात ती पूर्ववत बनवता येतात. आणि चेहऱ्यावर त्याच्याबरोबर जे वण आलेले आहेत, कधी चेहरा घासला गेलेला आहे, कधी चेहऱ्याला कट मार्क आलेला आहे, कधी नोज, आयलिड, इयर किंवा आयब्रोला इंजुरी झालेली आहे, तर ही विदाऊट स्कार प्लास्टिक सर्जरीच्या साहाय्यानं सगळ्या इंजुरीज रिपेअर करता येतात. सो मोस्ट ऑफ द पेशंट हे कॅज्युअलिटीला प्रेझेंट झाल्यामुळे प्लास्टिक सर्जरी ही बऱ्यापैकी इमर्जन्सी ब्रांच कन्सिडर केली जाते. कारण हे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट हे दिवसाला रोज सगळे प्लास्टिक सर्जन कॅज्युअलिटीमध्ये ऑपरेट करताना तुम्हाला दिसतील. सो तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचं प्लास्टिक सर्जरी सेंटर पुण्यात आहे, ज्याचं कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्प्लेमध्ये दिलेला आहे. थँक्यू.